रत्नागिरीतील मारुती मंदिर येथील शिवपुतळा पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकलेला आहे। गेल्या काही महिन्यांपूर्वी इथे मावळ्यांच्या काही मूर्तीची विटंबना करण्यात आली होती, तेव्हा नगरपालिकेकडून इथे सुरक्षा रक्षक नेमण्यात आला होता। मात्र आज पुन्हा एकदा इथे काही मध्यधुंद तरुणांनी शिवपुतळ्यावरती आक्षेपार्ह फोटो काढल्यामुळे आज शिवप्रेमींमध्ये नाराजी आहे। मग त्यावेळी नेमलेला सुरक्षा रक्षक नक्की नेमका कुठे आहे आणि नगरपालिका या संदर्भात काय पावलं उचलते याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे। काल रात्री 11 वाजता मारुती मंदिर येथील हा जो आपण पाठी मूर्ती पाहताय ती मूर्ती आणि चौतरा या ठिकाणी काल मद्यप्राशन केलेले दोन मुस्लिम तरुण, एक साजन शेख कोकण नगर आणि दुसरा कालीन शेख, हे या ठिकाणी दारू पिऊन आक्षेपार्ह फोटो काढलेला आम्हाला आढळलेत। ते आढळल्यानंतर आम्ही या ठिकाणी आलो आणि त्यांना वरून खाली घेतलं। खाली घेतलं असं लक्षात आलं की दोघंही पूर्ण दारू पिऊन बेधुंद झालेले होते आणि त्यासोबत तिसरा एक आरोपी होता, परंतु त्यापैकी 2 आरोपी आमच्या हाती लागलेत आणि तिसरा आरोपी इथून पळून गेला। यांनी महाराजांच्या वरती घोड्यावरती डोक्यावर हात ठेवून किंवा मावळ्यांच्या खांद्यावर हात ठेवून आणि तोफेवर पाय ठेवून असे आक्षेपार्ह फोटो काढलेत आणि हे फोटो त्यांनी दारू पिलेल्या अवस्थेत काढलेत। त्यामुळे या गोष्टीमुळे आमच्या सर्व शिवप्रेमींच्या आणि सर्व हिंदू धर्मियांच्या भावना दुखावलेल्या आहेत। हे ठिकाण आमच्यासाठी श्रद्धास्थान आहे, आमच्यासाठी पवित्र ठिकाण आहे। आज ही दारू पिलेली लोक चढल्यामुळे हे ठिकाण अपवित्र झालेलं आहे। हे जे 2 आरोपी आहेत हे मूळचे पश्चिम बंगाल येथील आहेत। आम्हाला संशय आहे हे आरोपी बांगलादेशी असावेत, तरी पोलिसांनी त्यांचा कसून शोध घ्यावा। त्याचबरोबर ज्याप्रमाणे पुणे नागपूर या ठिकाणी अशा आरोपींची धिंड काढली जाते, त्याचप्रमाणे पोलिसांनी ह्या आरोपींची या ठिकाणी धिंड काढावी। जागर मीडियासाठी मी विभा कदम।